मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मोहखेड गट ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम बाळापूर येथील राहुल विलास पुन यांच्या घरी कपाटातून रोखीसह दागिने लंपास केल्याची घटना दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास घडली। त्यांनी सदर घटनेची तक्रार 13 डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। बाळापूर येथील राहुल विलास पुन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते 12 डिसेंबर रोजी सकाळी शेतात तुरीला पाणी देण्याकरता गेले होते। काही वेळाने त्यांचे आईवडील नेहमीप्रमाणे घरात कुलूप लावून चाबी घराच्या बाजूला नायलॉन पिशवीत ठेवून शेतात गेले। सकाळपासून बाहेर गेलेला त्यांचा मुलगा घरी आला असता त्याला नायलॉन पिशवीमध्ये चाबी दिसली नाही। त्याने दुसरा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला। त्यावेळी घरातील कपाट उघडे दिसून आले। त्यामध्ये ठेवलेली सोन्याची पोत किंमत अंदाजे 1,08,000 व रोख 5,000 रुपये असा एकूण 1,13,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरातून लंपास केल्याचे लक्षात आले। या घटनेची फिर्याद दिनांक 13 डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली। यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS 331 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून लगेच आरोपींना पकडण्याचे निर्देश ठाणेदार श्रीधर गट्टे यांना देण्यात आले। सदर प्रकरणातील आरोपी सादिक शाह व अल्पवयीन मुलगा यांना तपास कामी ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रसंगी बीट जमादार दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके, बाळापूरचे पोलीस पाटील जितेंद्र लांडे यांनी आरोपी शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून काही तासातच आरोपी यांना जेरबंद करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, विदर्भ माझा न्यूज, मूर्तिजापूर। ज्याने मी ते उघडलं त्याला माहित आहे की इथं आहे। ते पहिले उसकले नाही ते उसकले पहिले जेव्हा आला तो तेव्हा ते उसकले नाही सगळं पाहिलं त्यानं पाहिलं सगळं हे कपाटा उघडलं होतं की तिथून काढलं हे कुठं ठेवलं त्याला मी लॉक होतं का? त्याची चाबी कुठे आता ठेवली काय काय होतं?